ज्योती देवरे खेडच्या नव्या तहसीलदार म्हणून रुजू। एकादशीच्या मुहूर्तावर नव्या तहसीलदारांनी स्वीकारला पदभार। लाडकी बहीण योजनेला अधिक गती देण्याचा केला निर्धार। खेड तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात ड्रोनची दहशत। वाकळवाडी, वापगाव, गुळाणी, जरेवाडी गावातील ग्रामस्थ भयभीत। खेड पोलिसांची गस्त, तरी ग्रामस्थांसह पोलिसांची धावाधाव। भूमी अभिलेख कार्यालयाचे उपाधीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांचं निलंबन। कार्यालयीन कामकाजातील अनियमितता केल्याचा शिंदे यांच्यावर ठपका। उपसंचालक अहवालात ज्ञानेश्वर शिंदे दोषी। नितीन सूर्यवंशी खेडचे नवे उपाधीक्षक म्हणून रुजू। चाकण एमआयडीसी मध्ये वर्दळीच्या म्हाळुंगे ते तळवडे रस्त्यावर वाहनाची कोंडी। रस्त्याच्या दुतर्फा कंटेनरच्या रांगा। वाहतूक कोंडीमुळे अपघाताला निमंत्रण। राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा युवक उपाध्यक्षांचं म्हाळुंगे पोलिसांना निवेदन। राजगुरुनगरच्या मुख्य चौकात लुटमार करणारे चौघांना बेड्या। गुन्ह्यात वापरलेली वाहने, हत्यारे, सोनसाखळीसह मुद्देमाल हस्तगत। मागील आठवड्यात पाठलाग करून पोलिसांनी पकडले होते चोरट्यांना। भरधाव हायवाची दाम्पत्याला धडक। अपघातात पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी। दाम्पत्य मूळ खेड तालुक्यातील पूरगावचं। भाम फाटा येथे अपघात, हायवा चालकाला बेड्या। केटीएस इंग्रजी माध्यम विद्यालयाची विद्यार्थिनी राज्य गुणवत्ता यादीत। शाळेचे एकूण 15 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत। संस्थेकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा। नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्त। तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या निलंबन होऊन 5 दिवस झाल्यानंतर नव्या तहसीलदार म्हणून ज्योती देवरे यांनी बुधवारी पदभार स्वीकारला। एमपीएससीच्या 2003 बॅचच्या ज्योती देवरे या नाशिकमध्ये नायब तहसीलदार म्हणून शासकीय सेवेत रुजू झाल्या होत्या। त्यानंतर धुळे येथे पदोन्नती होऊन त्यांनी तहसीलदार म्हणून कार्यभार स्वीकारला। धुळ्यानंतर मालेगाव, अमळनेर, पारनेर याशिवाय महसूल राज्यमंत्र्यांची ओएसडी म्हणून त्यांनी काम केलं आहे। वडिवळे प्रकल्पाच्या सहाय्यक पुनर्वसन अधिकारी म्हणून त्या कार्यरत होत्या। त्यानंतर त्यांनी रिक्त असलेल्या खेड तहसीलदारपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली। तहसीलदार ज्योती देवरे यांनी बुधवारी 17 जुलै रोजी खेड तहसील कार्यालयात पदभार स्वीकारला। खेड तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातील काही गावांमध्ये मागील काही दिवसांपासून रात्री अचानक ड्रोन फिरू लागल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। पूर्व पट्ट्यातील वाकळवाडी, वापगाव, गुळाणी, जरेवाडी या गावातील नागरिक ड्रोनच्या भीतीने चिंताग्रस्त झाले आहेत। या सगळ्या गोंधळानंतर पोलिसांनी या परिसरात गस्त घालण्यास सुरुवात केली, तरी या ड्रोन प्रकरणामुळे ग्रामस्थांसह पोलिसांची धावाधाव संपता संपेना। पोलिसांनी या ड्रोनचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। कार्यालयीन कामकाजातील अनियमिततेबाबत खेड भूमी अभिलेख कार्यालयाचे उपाधीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांना निलंबित करण्यात आलं आहे। राज्याच्या भूमी अभिलेख जमावबंदी आयुक्त आणि संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांच्या आदेशाने शिंदे यांचं निलंबन करण्यात आलं आहे। शिंदे यांच्यावर खेड कार्यालयात मिळालेल्या अनुदान खर्चाचं गैरव्यवहार, वरिष्ठ कार्यालयाचा अवमान तसेच कामकाजातील गैरव्यवहाराचा ठपका ठेवत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे। गेले काही काळापासून उपाधीक्षक म्हणून नितीन सूर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला आहे। बातमी आहे चाकण एमआयडीसी मधील वाहतूक कोंडीची। चाकण एमआयडीसी मध्ये म्हाळुंगे ते तळवडे या प्रमुख रस्त्यावर वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे। रस्त्याच्या दुतर्फा कंटेनर उभे असल्याने रस्ता अरुंद होतो, त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न नियमित निर्माण झाला आहे। वाहतूक कोंडी आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या कंटेनरमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे। या रस्त्यावरून बहुतेकांना शारीरिक अपंगत्व आले आहे, कित्येकांचा अपघाती मृत्यू देखील झाला आहे। विशेष म्हणजे या रस्त्यावरून जाताना महिला कामगारांना असुरक्षित वाटतं, तरी म्हाळुंगे तळवडे रस्त्यालगतचे कंटेनरसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करावी असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश श्रीपती थिगळे यांनी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या व्यवस्थापनास निवेदन दिले आहे। जय शिवराय। आपल्या चाकण एमआयडीसी मध्ये आजच्या घडीची सर्वात मोठी समस्या म्हणजे रोज सकाळी आणि संध्याकाळी तळवडे म्हाळुंगे रस्त्यावरती त्या ठिकाणी वाहतूक कोंडी खूप मोठ्या प्रमाणावर होत असते आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला कायम पाहिले तर त्या ठिकाणी कंटेनर उभे असतात आणि परिणामी रस्ता अरुंद होतो। आणि दुसरं कारण म्हणजे तळवडे म्हाळुंगे रस्त्याचं एमआयडीसीने चालू केलेलं काँक्रिटीकरणाचं काम। या दोन्ही कारणामुळे प्रचंड लोकांना, नागरिकांना त्या ठिकाणी त्रासाला सामोरं जावं लागत आहे, त्रास होत आहे। आणि गेल्या आठवड्यामध्ये अनेक लोकांचे फोन आले की आपण या प्रकरणामध्ये लक्ष घालून काहीतरी निर्णय त्या ठिकाणी करावा आणि म्हणून ताबडतोब आम्ही काल त्या ठिकाणी
मग ट्रॅफिकचे या भागाचे इन्स्पेक्टर प्रदीप पाटील साहेब असतील, MIDCचे कार्यकारी अभियंता चौडेकर साहेब असतील आणि ज्या कंपनीमध्ये हे सगळे ट्रेलर येत असतात ती म्हणजे महिंद्रा कंपनी आणि महिंद्रा कंपनीचे नितीन भांगाळे साहेब असतील, या सर्वांशी भेटून काल चर्चा केली आणि त्या चर्चेमधून शुक्रवारी या संदर्भामध्ये तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी एक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। मग त्यामध्ये महिंद्रा कंपनीची जर जास्तीची जागा त्यांच्या कंपनीमध्ये उपलब्ध असेल तर एकतर त्या ठिकाणी येणारे कंटेनर, त्यांच्याकडे येणारे कंटेनर त्यांच्याच जागेत पार्क करावेत किंवा दुसरा पर्याय त्या ठिकाणी MIDCचा जो पार्किंग झोन म्हणून एक मोठी उपलब्ध HP चौकामध्ये एक जागा आहे त्या ठिकाणी हे सगळे कंटेनर पार्क करावेत किंवा अन्य काही त्या ठिकाणी तोडगा निघू शकतो का, या संदर्भामध्ये ही शुक्रवारी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि शुक्रवारी जो काही त्या संदर्भामध्ये तोडगा निघेल तो निश्चितपणाने आपल्याला सर्वांना मी सांगेलच। बातमी आहे अपघाताची। भामपाटा येथे भरधाव हायवाची रस्त्याने जाणाऱ्या एका दाम्पत्याला धडक बसून झालेल्या अपघातात पत्नीचा मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाला आहे। चाकणजवळ भामपाटा येथे मंगळवारी 16 जुलै रोजी दुपारी 12:15च्या सुमारास ही घटना घडली। या प्रकरणी हायवा चालकाला पोलिसांनी अटक केली आहे। कुसुम नाथा गावडे असा अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे तर महिलेचा पती नाथा यशवंत गावडे वय 55 राहणार पिंपळे निलक मूळ पूर तालुका खेड असे जखमी झालेल्या फिर्यादीचं नाव आहे। आता बातमी आहे शालेय विद्यार्थ्यांच्या यशाची। पूर्व उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये खेड तालुक्यातील KTES इंग्रजी माध्यम विद्यालयाने यश संपादन केले आहे। शाळेतील एका विद्यार्थिनीने राज्य गुणवत्ता यादीत तर 15 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत नाव झळकलं आहे। मुग्धा शिंदे या विद्यार्थिनीने राज्य गुणवत्ता यादीत 19 तर खेड तालुक्यात प्रथम क्रमांकाला गवसणी घातली आहे। सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या संस्थेचे अध्यक्ष हरिभाऊ सांडवर, एअर कमांडर गणेश जोशी, उपाध्यक्ष अजित लुनावत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉक्टर प्रदीप शेवाळे, उर्मिला सांडवर, सर्व संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापिका अनिता गुजराती, मनीषा भुजबळ आदींनी सन्मान केला। रोकल येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येथे आषाढी एकादशीच्या निमित्तानं वारी सोहळा उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीच्या पूजनानं करण्यात आली। विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून वारीमध्ये सहभाग नोंदवला। विद्यार्थी आणि शिक्षकांचं अभंग गायन, भजन आणि प्रवचनाच्या माध्यमातून भक्तिरसात चिंब झाले। या वारीमध्ये पालखी सोहळा, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण झाले। शाळेचे मुख्याध्यापक विशाल जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची। पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात। धन्यवाद।